मुंबईतली ती विश्राम सदन चाळ. तिची वास्तू म्हणजे गंजलेल्या लोखंडाचा आणि कुजलेल्या लाकडाचा एक अकराळ विक्राळ सांगाडा. या चाळीचा कणा म्हणजे तिथली गॅलरी आणि त्या गॅलरीच्या टोकाला असलेला तो सामायिक नळ. त्या नळाचा रंग आता पितळी उरला नव्हता, तर तो रक्तासारखा काळपट पडला होता. चाळीतले लोक म्हणतात की या नळाला पाणी नाही तर आठवणी येतात. रात्रीचे नेमके 3:07 झाले होते. पावसाचा जोर ओसरला होता, पण छतावरून पडणाऱ्या पाण्याचा टप टप आवाज चाळीच्या शांततेत एखाद्या धोक्याच्या घंटेसारखा वाजत होता. समीर, जो नुकताच या चाळीत भाड्याने राहायला आला होता, त्याला तहान लागली. रूममधल्या माठात पाणी संपलं होतं. चाळीतल्या नियमाप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा मुख्य नळ रात्री उघडला जायचा. समीरने रूमचा लाकडी दरवाजा उघडला. दरवाजाचा तो कर्कश आवाज संपूर्ण मजल्यावर घुमला. बाहेर गॅलरीत गुडूप अंधार होता. फक्त लांब कोपऱ्यात असलेल्या त्या सामायिक नळापाशी एक मिणमिणता बल्ब लुकलुकत होता, जणू तो शेवटचे श्वास घेत आहे. समीर हळू पावले टाकत गॅलरीतून चालू लागला. चाळीच्या मजल्यावरची लाकडी फळी प्रत्येक पावलावर दबली जात होती. त्याला जाणवलं की आज हवेत ओल्या मातीचा नाही तर कुजलेल्या मासळीचा आणि जुन्या कपड्यांचा वास येत आहे. तो नळापाशी पोहोचला. त्याने नळ फिरवला. सुरुवातीला फक्त हवा बाहेर आली आणि मग एक अत्यंत बारीक काळपट रंगाचा पाण्याचा ओघळ सुरू झाला. समीरने तांब्या नळाखाली धरला, पण तांब्यात पडणाऱ्या पाण्याचा आवाज पाण्यासारखा नव्हता. तो आवाज एखाद्याच्या घशातून निघणाऱ्या घर्र आवाजासारखा होता. समीरने तांब्यावर उचलला आणि उजेडात पाहिलं. पाण्यात काहीतरी तरंगत होतं. ते कचरा नव्हता, ते मानवी केस होते. लांब, काळे आणि गुंतागुंतीचे केस. समीरच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने नळ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण नळ जाम झाला होता. आता पाणी वेगाने येऊ लागलं आणि त्या पाण्यासोबत नळाच्या तोंडातून रक्ताच्या गुठळ्या आणि कोणाचे तरी नखं बाहेर पडू लागली. नळाच्या वरच्या बाजूला एक छोटासा जुना तडा गेलेला आरसा होता. समीरने घाबरून आरशात पाहिलं. त्याला स्वतःचा चेहरा दिसला नाही. त्याला दिसली एक स्त्री, जी त्याच्याबरोबर मागे उभी होती. तिचे केस ओले होते आणि ते नळाच्या पाईपमधून थेट बाहेर येत होते. तिचं डोकं उलटं होतं आणि तिच्या डोळ्यांऐवजी फक्त 2 खोल जखमा होत्या. तिने समीरच्या कानात एक अत्यंत थंड श्वास सोडला. माझी तहान अजून मेली नाहीये समीर. तिचा आवाज एखाद्या जुन्या गंजलेल्या यंत्रासारखा होता. अचानक चाळीतल्या सर्व रूम्सचे दरवाजे एकाच वेळी वाजायला लागले. जणू काही आतून लोक बाहेर येण्यासाठी नाही, तर बाहेरचं काहीतरी आत जाण्यासाठी धडपडत होतं. समीरने पाहिलं की गॅलरीत साचलेलं पाणी आता रक्तासारखं लाल झालं होतं आणि त्यात शेकडो लहान मुलांच्या हातांचे ठसे उमटत होते, जे समीरच्या दिशेने सरकत होते. समीर पळण्यासाठी वळला, पण त्याचे पाय जमिनीला चिकटले होते. त्या नळाखाली आता पाणी नव्हतं, तर एक काळाकुट्ट हात बाहेर आला होता. तो हात हाडांचा नव्हता, तो पाण्याने बनलेला होता, पण त्याची पकड लोखंडासारखी होती. चाळीच्या शांततेत समीरची एक भयानक किंकाळी घुमली आणि दुसऱ्याच क्षणी सर्व काही शांत झालं. फक्त नळाचा तो टप टप आवाज येत राहिला. सकाळी जेव्हा चाळीतल्या बायका पाणी भरण्यासाठी नळापाशी आल्या, तेव्हा त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही. फक्त समीरचा पितळी तांब्या तिथे पडला होता, जो आता पूर्णपणे पिचलेला होता. जणू एखाद्या अक्राळ विक्राळ शक्तीने तो हाताने दाबला होता आणि नळाच्या तोंडात अडकला होता समीरच्या शर्टचा एक तुकडा. समीर गायब झाला होता. विश्राम सदन चाळीच्या त्या गॅलरीत आता फक्त ओलावा उरला होता. पण तो ओलावा पाण्याचा नव्हता, तो मानवी अस्तित्वाचा होता, जो आता वितळून त्या सिमेंटच्या भेगांमध्ये शिरला होता. सकाळी जेव्हा चाळीतील रहिवासी दाजीबा तिथे पोहोचले,
तेव्हा त्यांना हवेत एक विचित्र मेटॅलिक वास आला. त्यांनी नळ चालू करण्याचा प्रयत्न केला, पण नळातून पाणी नाही. तर एका लहान मुलाच्या रडण्याचा दबलेला आवाज आला. जणू काही कोणीतरी लोखंडी पाईपच्या आतून ओरडत होतं. चाळीच्या भिंतींच्या आत असलेल्या त्या जुन्या गंजलेल्या पाईप्सचं जाळं म्हणजे या वास्तूच्या शिरा होत्या. पण या शिरांमध्ये रक्त वाहत नव्हतं, तर त्यामध्ये 1970च्या दशकात झालेली एक भयानक घटना दडलेली होती. दाजीबांनी जेव्हा भिंतीला कान लावला तेव्हा त्यांना जाणवलं की भिंतीच्या आत काहीतरी सरपटतंय. ते पाणी नव्हतं, तो आवाज होता हाडांचा लोखंडावर होणारा घासण्याचा आवाज. या चाळीच्या पायाभरणीच्या वेळी प्लंबिंगचं काम करणाऱ्या एका मजुराला चुकीच्या पद्धतीनं एका मोठ्या पाण्याच्या टाकीत जिवंत गाडलं गेलं होतं. त्याचं नाव होतं राघू. राघूचा मृत्यू श्वास कोंडून झाला नव्हता, तर पाईपमधील वाफेच्या प्रेशरमुळे त्याचं शरीर हळूहळू वितळलं होतं. आज तोच राघू या चाळीच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात मिसळला होता. समीरला जो हात दिसला होता तो राघूचा नव्हता, ते होतं पाण्याचं शरीर. ज्या ज्या व्यक्तीनं त्या शापित नळाचं पाणी प्यायलं होतं, राघू त्या सर्वांच्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी आता धडपडत होता. समीर त्या गॅलरीच्या खाली असलेल्या जमिनीच्या खालच्या टाकीत होता. तिथे अंधार नव्हता, तिथे फक्त काळा प्रकाश होता. समीरच्या शरीरातील हाडं आता रबरासारखी लवचिक झाली होती. त्या पाण्याच्या दाबाने समीरचा आकार बदलला होता. त्याचे डोळे आता त्याच्या हाताच्या तळव्यावर आले होते आणि त्याची जीभ नळाच्या पाईपसारखी लांब झाली होती. रात्रीचे पुन्हा 3:07 झाले. संपूर्ण चाळ आता एका ट्रान्समध्ये होती. चाळीतल्या प्रत्येक रूमच्या भिंतींमधून पाणी जिरपू लागलं, पण हे पाणी वरून येत नव्हतं, ते खालून वर चढत होतं. गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना छेद देत विनायक नावाचा दुसरा रहिवासी, जो या घटनेचा साक्षीदार होता, त्याने पाहिलं की त्याच्या रूमच्या फरशीतून समीरचा चेहरा बाहेर येत आहे. समीर बोलत नव्हता, पण त्याच्या ओठांच्या हालचालीतून एकच संदेश मिळत होता, आमची तहान भागवा. अचानक चाळीचा तो मुख्य सामायिक नळ वेगाने फिरू लागला. त्यातून आता पाणी नाही, तर लोकांच्या आठवणी बाहेर पडू लागल्या. कोणाचं बालपण, कोणाचं दुःख, कोणाचे गुन्हे, हे सर्व त्या काळपट पाण्यात मिसळून गॅलरीत वाहू लागलं. ज्या ज्या माणसाच्या पायाला ते पाणी लागलं, त्या त्या माणसाची त्वचा त्याच क्षणी वितळून पाण्याच्या प्रवाहात सामील झाली. चाळ आता एक मानवी कत्तलखाना झाली होती, जिथे शस्त्र नव्हती, फक्त पाणी होतं. सकाळी जेव्हा मुंबई महापालिकेचे कर्मचारी पाणी चोरीच्या तक्रारीवरून चाळीत आले, तेव्हा त्यांना तिथे एकही जिवंत माणूस सापडला नाही. पूर्ण चाळ कोरडी होती. अगदी जमिनीवरचा ओलावाही गायब झाला होता. पण जेव्हा त्यांनी मुख्य टाकीचं झाकण उघडलं, तेव्हा त्यांना तिथे शेकडो मानवी कवचा दिसल्या. ही शरीरे नव्हती, तर ही केवळ रिकामी कातडी होती. त्यांच्या आतलं मांस, रक्त आणि हाडं कोणीतरी शोषून घेतली होती. टाकीच्या तळाशी एक लहानसा पितळी तांब्या पडला होता, समीरचा तांब्या. त्या तांब्यातून अजूनही एक संथ आवाज येत होता. आजही त्या गल्लीतून जाताना जर तुम्हाला अचानक तहान लागली, तर सावध राहा. तिथल्या कोणत्याही नळाला स्पर्श करू नका, कारण तिथलं पाणी तुमची तहान भागवत नाही, तर ते तुम्हालाच पाणी करून टाकतं. मुंबई ही फक्त शहराची गर्दी नाही, हा एक असा अथांग अंधार आहे जो उजेडातून आपल्याला पाहत असतो. आजच्या रात्रीची ही कथा कदाचित इथेच थांबली असेल, पण चाळीच्या त्या गंजलेल्या नळाचा तो टप टप आवाज तुमच्या कानात अजूनही वाजत असेल. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या भिंतींना निर्जीव समजता, त्या तुमच्या आठवणी शोषून घेत असतात. आजचा हा अनुभव तुमच्या स्वप्नात डोकावला
तर दचकू नका, कारण काही गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या जगण्यासाठी असतात. आम्ही पुन्हा येऊ, एका नवीन दहशतीसह, एका नवीन गल्लीतून आणि एका अशा सत्यासह ज्याचा शोध घेण्याची तुमची हिंमत होणार नाही. तोपर्यंत डोळे उघडे ठेवा, पण अंधारावर विश्वास ठेवा.